राम राम मंडळी. मी आज तुम्हाला जगन्नाथपुरीचा माझा जो एक्सपिरियन्स आहे तो सांगणार आहे. मी काही आयटरनरी पाथ किंवा तिथली काही माहिती नाही देते. माझा जो हा एक्सपिरियन्स आहे ज्याच्यामुळे मला देवावरचा विश्वास अजून माझा दृढ झाला आहे. म्हणजे आम्ही आणि माझी बहीण आम्ही जगन्नाथपुरीचं असंच ठरवलं की जगन्नाथपुरीला जाऊया. त्याच्या अगोदर आमचं इकडे तिकडे जायचं प्लॅनिंग चालू होतं. बट आउट ऑफ नो वेअर वी जस्ट थॉट की जगन्नाथपुरीलाच जायचं. आणि मी काही माझ्या फ्रेंड्सला वगैरे त्यांना पण कॉन्टॅक्ट केला, त्यांनाही सांगितलं वगैरे असं असं प्लॅन आहे. बट काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. शेवटच्या मोमेंटला काही जणांचं कॅन्सल झालं. तर मग आम्ही दोघीच होतो आणि असंही नाही की आमचं काही तिकीट्स एकदम कन्फर्म होते आणि किंवा तिथे बुकिंग वगैरे होतं किंवा तिथे कोणी ओळखीचं वगैरे होतं. तर आम्ही निघालो असंच. जातानाचं RAC बाय गॉड ग्रेस आम्हाला मिळालं आणि येतानाचं बिलकुल पण कन्फर्म नव्हतं. अँड वी थॉट की होऊन जाईल, तोपर्यंत वेळ आहे अजून यायला वगैरे असं. तर आम्ही निघालो. तिकडे जसं पोहोचलो, नवीन जागा, पुण्यापासून एवढं लांब, अगोदर कधी आम्ही असं निघालो नव्हतो दोघीच की एवढं लांब जाऊया, एवढं ट्रॅव्हल करून. ट्रेनमध्ये जाताना पण आम्हाला थोडीशी जरा माझ्या मनात भीती होती आणि बॅक ऑफ द माइंड मी कंटिन्युअसली देवाला प्रे करत होते की आमची ही जर्नी व्यवस्थित होऊ दे, घरी पोचू दे आम्हाला सुरक्षित, बाकी काही नको असं. म्हणजे माझं कंटिन्युअसली चालू होतं ते थोडंसं विचार असा की घाबरत होते मी. आणि मग आम्ही तिथे कसं बसं पोहोचलो. म्हणजे तर बाहेर आम्हाला शेअरिंगमध्ये ऑटो वगैरे मिळाली आणि आम्ही रूमसाठी जात होतो. तिथे रूमचं पण 2-3 जागा बघितलं आणि आम्हाला भेटत नव्हतं कारण की एकदम उशिराची वेळ होती आणि जे प्राइजेस वगैरे ते हाय होते. तर आम्ही शोधत होतो. एका ठिकाणी तो खूप सांगत होता आणि शेवटी म्हटलं जाऊ दे, घेऊन टाकूया. पण तितक्यात माझ्या फ्रेंडचा कॉल आला, तो बघत होता रूम आणि त्यांनी आम्हाला एक रूम सजेस्ट केली जिथे आम्ही म्हणजे त्याला कॉल केला रूमवाल्याला आणि तो म्हटला एक शेवटचीच रूम राहिली आणि ही एकदम मंदिराजवळ होती आणि कॉस्ट पण एकदम कमी होतं. म्हणजे एकदम छान जागेवरती चांगली रूम वगैरे आम्हाला लकीली मिळाली. तर आम्ही तिथे पटकन पोहोचलो आणि त्यांनी सांगितले शेवटची रूम होती वगैरे असं आणि त्यांनी थोडंसं गाईड केलं आम्हाला की उद्या कसं तुम्ही जाऊ शकता. तसं आम्ही निघालो आणि पहाटे उठून दर्शन वगैरे घेतलं. खूप छान दर्शन झालं. बाहेरून दर्शन झालं. जगन्नाथजी सगळ्यांसाठी आहेत बाहेर, म्हणजे सगळ्या धर्माचे लोक त्यांना बाहेरून नमस्कार करू शकता म्हणून. म्हणजे एवढी देवाची आपल्यावर सगळ्यांवरती कृपा आहे. बाहेरूनही आपण दर्शन घेऊ शकतो आणि आतूनही आहेत जगन्नाथजी, सुभद्रामाई, बलदेव भगवान. तो त्यांना असं बघितलं की असं वाटतं की ते पूर्ण चेहरा त्यांचं कायम बघत राहावं, अशा प्रकारे आमचं दर्शन झालं. म्हणजे तिथून हलूच वाटत नव्हतं आणि कोणीही हलत नव्हतं. आम्ही पण असं एकटकच बघत होतो की काय, म्हणजे एकदमच अद्भुत. आणि माझी बहीण ती नॉनव्हेज वगैरे खात होती आणि एवढं देवाचं तिला असं हे नव्हतं, म्हणजे पाया पडणं आणि आपलं काम करणं. बट तिने जे नॉनव्हेज सोडलं अशा विचाराने आणि शी वॉज हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन. सो मला हे खूप चांगलं वाटलं. नंतर आम्ही दर्शन वगैरे केलं, जागा वगैरे फिरलो थोडेसे. म्हणजे आम्ही चुकामुक होत होती, म्हणजे थोडंसं घाबरत होतो आणि कुठे कसं जायचं, कसं मॅनेज करायचं, किती पैसे घेतले, किती काय, आम्ही सगळं हे मॅनेज वगैरे केलं आणि खाल्लं वगैरे तिथले काही स्पेशल डिशेस अँड ऑल. तर मग आम्ही जायची वेळ निघाली आणि मी आदल्या रात्री निघायच्या आदल्या दिवशी तर मी असंच जगन्नाथजीला प्रे करत होते की प्लीज आमचं तिकीट कन्फर्म होऊ दे आणि आम्हाला सुरक्षित पोचवा प्लीज. म्हणजे मला आता काही नको, फक्त घरी व्यवस्थित जायचं आहे. तर तिकीट कन्फर्म नाही झालं. आम्ही शेवटपर्यंत बघितलं, नाही झालं. मग मी असं विचार करते की काय यार तुम्ही, म्हणजे मी एवढं तुमच्या भरोश्यावरच आले होते, असं कोण नाही आमच्यासोबत की जे विल टेक केअर ऑफ ऑल दिस. तर जगन्नाथजी म्हणजे मला असं वाटलं झालं आता काय खरं नाही, जनरल डब्यात किंवा कसंही जाऊयात. तर मग आम्ही तिथे पोहोचलो. खूप मनाची तयारी केली. 1-2 बायका पण होत्या स्टेशनवरती, त्या म्हटल्या आम्ही जनरलमध्येच जाणार आहे, आम्ही मुंबईपर्यंत वगैरे आहे. म्हटलं चला आपणही जाऊ शकतो. पण मग खूप वेळ तिथे अगोदर जाऊन थांबलो, म्हटलं जागा पकडू वगैरे ऑल दॅट. 2-3-4 चांगल्या मोठ्या बॅग होत्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही तिथल्या एक TC दिसले ते काका. मग आम्ही म्हटलं की थोडंसं करा ॲडजस्ट, मुलीचे असं तसं. तर ते म्हटलं तसं काही नाही आहे इथे, तुम्ही तिकीट काढा ह्याचं रिझर्वेशन कोचचं आणि तिथे बसा, तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल ते, आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही. मग अशा प्रकारे आम्ही चढलो रिझर्वेशन कोचमध्ये विथ तिकीट आणि जागा वगैरे तर काही नव्हती. पण माझा जो फ्रेंड होता तो सतत चेक करत होता की तो एक फीचर आहे की कुठल्या स्टेशनला कुठला बर्थ वगैरे काय रिकामं होणार आहे.
तर लकीली त्याने आम्हाला सांगितलं की एका कोचमध्ये एक जागा आहे, तिथे तुम्ही म्हणजे पुणेपर्यंत ती एमटी आहे, तर कोणी येणार नाही वगैरे असं तो आम्हाला म्हणजे धीर देत होता. तर आम्ही बस तिथे गेलो. माझ्या पहिले बहिणीला पाठवलं 2 बॅग्स घेऊन, मग मी गेले काही बॅग्स घेऊन. आणि तिथे आम्ही गेल्यावरती म्हणजे ऑलरेडी महाराष्ट्र लोक होते आणि बेंगॉली लोक होते तिथले. तर महाराष्ट्र लोक, मग त्यांच्याशी आमचं चांगलं बोलणं वगैरे झालं. मग मी जसं इकडच्या तिकडच्या गोष्टी गप्पा वगैरे सुरू झाल्या आणि जी एक सीट होती तिथे माझी बहीण बसली होती आणि कोणी आलं नाही आम्हाला असं की आमची सीट आहे वगैरे. तर म्हटलं चला चांगलं आहे की हे. आणि मग तिथे जसं आम्हाला वेळ कसा गेला कळलंच नाही. ते लोक पण एवढे छान होते, हे महाराष्ट्रातले लोक पण आपले चांगले होते आणि सगळे खेळत वगैरे, हसत खेळत, खात पीत, चांगलं ऑर्डर करत होतो बाहेरून. आणि कधी वेळ गेला काहीच कळलं नाही. म्हणजे मला असं वाटलं एका पॉईंटला की बरं झालं आपलं कन्फर्म तिकीट होतं दुसरीकडे कुठे, ते झालं नाही. अगदी बरोबर झालं, देवाचीच कृपा, अशी लोक मिळाले, खूप छान लोक होती. आणि त्याच्यानंतर म्हणजे मला असं खूप एक गोष्टीचा मी विचार करत गेले. म्हणजे जेव्हा आपण दर्शन घेत होतो जगन्नाथजीचं तेव्हा कसं वाटत होतं, म्हणजे त्यांचे जे डोळे आहेत, त्यांचं जे म्हणजे पूर्ण स्वरूप आहे ते बघेपर्यंत असं माणूस एकदम गायब, म्हणजे स्वतःच्याच त्याच्या ह्याच्यात हरवून जातो आणि एकटक बघत बसावं, म्हणजे तो अनुभवच वेगळा आहे. आणि नंतर म्हणजे तिथे आम्हाला जे छोटी छोटी खूप हेल्प मिळाली. तिथे काही लोकांना हिंदी समजत नव्हतं, त्यांच्याच भाषेमध्ये बोलत होते, तर मग मराठी माणूस मिळाला, तो आम्हाला सगळीकडे कुठून लाईन आहे, कुठे काय मिळतं वगैरे सगळं सांगितलं त्याने. सो अशा प्रकारे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी म्हणून असं वाटतं की अरे आपल्यावर प्रभूंची कृपा आहे. म्हणजे असंच नाही की सहज सगळ्या गोष्टी होतात, त्यांच्यामुळेच ते सगळं पॉसिबल आहे. मला कळलं की ज्यांच्यासोबत आम्ही बसलो होतो त्यांचीच ती सीट होती जी कॅन्सल झाली होती आणि ॲक्च्युली त्यांनाही माहिती नव्हतं. शेवटी बोलण्यामध्ये कळलं की ज्यांच्यासोबत आम्ही शेअर केलं होतं तर त्यांचीच एक सीट होती जी रिकामी झाली होती आणि त्या जागेचा मालक, म्हणजे ती सीट दुसऱ्यांना अलॉट झाली होती पण तो आलाच नाही. रात्रीही नाही आला, सकाळी 5 वाजता आला. आणि तिथले एक आजोबा होते, तर ते म्हणले की अरे ते पोरी झोपल्या आहेत, तू जा इथून, नंतर ये. म्हणजे आम्ही ते ऐकलं आणि मी असं हसत होते की अरे म्हणजे आपल्याला काही बोलायचीही गरज नाही. तर त्यांनी मग तो माणूस गेला, पण तो थोड्या वेळाने आला. तोपर्यंत सकाळ झाली होती, सगळे आपलं म्हणजे उतरले होते खाली आणि ती मधली बर्थ होती, त्यामुळे तो काही दुपारचं झोपणार नव्हता, सकाळचा वगैरे. सो अशा प्रकारे म्हणजे आम्हाला एकदम असं वाटलं की वा, म्हणजे हे प्रभूंनीच केलं आहे. असं युजली असं कधी अनुभव आला नाही आणि हा माझ्यासाठी एकदम स्पेशल अनुभव होता, जो मला तुमच्यासोबत शेअर करू वाटला. सो मला हे व्हिडिओतून एक सांगायचं की ज्यांनी म्हणजे आपल्याला वाटतं की असं होप आपण हारलो आहे अँड वी आर लाईक आता काही पॉसिबल नाही आहे. सो इट इज नेवर लाईक दॅट. everyone at every point will realize somewhere that there is someone who is helping out us, and for me Jagannath ji was the only one who saved us and who have protected us throughout our way. I'm really thankful. Jai Jagannath.